मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता झी24 तासच्या हाती लागली आहे। डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावर शिवसेनेने फडणवीस यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं अशी ही माहिती सूत्रांकडून येते। उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं फडणवीसांनी यावेळी सुनावलं आणि इथून पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका, दोन्ही पक्षांनी पथ्य पाळा अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी सुनावल्याचं समजतंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांनी काय नेमकं सुनावलं, काय म्हटलं एकदा आपण पाहूया। तर उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, तुम्ही केलं तर चालेल, भाजपनं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही, इथून पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका, यापुढे दोन्ही पक्षांनी पथ्य पाळावं। शिवसेना मंत्र्यांना फडणवीसांनी सुनावलं। तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज नाराजी व्यक्त करत कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारली, गैरहजर राहिले। मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक होती। खरं तर सर्वच मंत्री मंत्रालयामध्येच होते, मात्र या बैठकीसाठी ते अनुपस्थित होते। मात्र बैठकीची वेळ संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाऊन तर सर्वांनी भेट घेतली आणि या बैठकीत नेमकं काय झालं त्याची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागली आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या या मंत्र्यांना सुनावलेलं आहे। तुम्ही केलं तर चालतं आणि भाजपनं केलं तर चालत नाही, असं होणार नाही। आता इथून पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका, एकमेकांच्या पक्षामध्ये हे पक्षप्रवेश देऊ नये असं त्यांनी म्हटलंय आणि दोन्ही पक्षांनी पथ्य पाळावं अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी सुनावल्याचं कळतंय। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे। संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होतात आणि सध्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पक्षप्रवेशाचे कार्यक्रम करतात। आज सकाळी डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला आणि या पक्षप्रवेशानंतर मात्र शिवसेनेतली नाराजी आता उफाळून आलेली आपल्याला पाहायला मिळते। आज मंत्र्यांनी या संदर्भातली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवलेली आहे।